राज्य शासन दरवर्षी 5,000 बसेस याप्रमाणे पुढील 5 वर्षात 25,000 नवीन बसेस खरेदी करणार आहे। त्यामुळे राज्यातील सर्व आगारांना नवीन बसेस उपलब्ध करून देण्याचे नियोजन असून सोलापूर विभागातील प्रत्येक आगारालाही लवकरच नव्या बस उपलब्ध करून दिल्या जातील। सध्या बार्शी आगाराला 10 नव्या बसेस मिळाल्या असून अशाच उर्वरित 8 आगारांना देखील नवीन बसेस देण्यात येणार असल्याची ग्वाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोलापूर बस स्थानकाला भेट देऊन पाहणी केली, त्याप्रसंगी ते बोलत होते। यावेळी सोलापूर बस स्थानकामधील प्रसाधनगृहाची पाहणी केली, प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, कर्मचाऱ्यांसाठी विश्रांतीगृह याबाबतीत अधिकाऱ्यांशी चर्चा केली। यावेळी अनेक कर्मचारी व प्रवासी संघटनांनी बस स्थानक व कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात निवेदने सादर केली। या भेटीदरम्यान एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक अमोल गोंजारी व अन्य अधिकारी, कर्मचारी व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रताप सरनाईक परिवहन मंत्री विभागात येणार आणि बसनं एसटीनं धाराशिव प्रवास करणारी वस्तुस्थिती आहे की आता जबाबदारी माझ्यावर पक्षामध्ये दिली असेल, सरकारनं जर माझ्यावर ही जबाबदारी दिली असेल तर निश्चितपणे त्या जबाबदारीची जाणीव मला ठेवणं गरजेचं आहे। आणि प्रामुख्याने एसटी प्रवास करत असताना प्रवाशांच्या काय समस्या आहेत त्यांच्या एक मंत्र्यांकडून किंवा माझ्या डिपार्टमेंटकडून त्याला काय हवं, प्रामुख्याने सगळ्या डिपोची पाहणी केली असताना एकच गोष्ट माझ्या निदर्शनाला आली की समस्या सारख्या आहे। एसटी बसेस वेळेवर येत नाही, बसेसची दुरावस्था झालेली आहे, प्रसाधन अस्वच्छ आहे आणि डेपोमध्ये स्वच्छता नाही आहे। आम्हाला कॉर्पोरेशन आमच्या कर्मचाऱ्यांकडून मिळत नाही। ह्या सगळ्या गोष्टी प्रवाशांकडून जाणून घेण्यासाठी मी एसटीनं प्रवास करतो, जेणेकरून आमच्या जी लोक आहेत प्रवासी जे आहेत त्यांना जास्तीत जास्त सुविधा आपल्या या महामंडळाच्या माध्यमातून देता येईल का याच्या त्या माध्यमातून हा एसटीचा प्रवास मी करत असतो। बस डेपोची पाहणी करत असतो, प्रसाधनगृहाची सुधारणा कशी करता येईल याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो। आताच सुरुवात केलेली आहे, त्यामुळे भविष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीची पूर्तता व्हायला वेळ लागेल।